हॅलो स्टुडंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत तर क्लास आणि ऑब्जेक्टचा एक साधा सोपा प्रोग्राम. म्हणजे जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं UPSचं इंट्रोडक्शन, आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की व्हॉट इज ऍक्च्युअली क्लासेस, ऑब्जेक्ट काय आहेत, हे सगळं आपण बघितलं. त्याचे एक्सेस स्पेसिफायर्स बघितले, डेटा आणि ऍट्रिब्यूट्स काय आहेत ते, सॉरी डेटा आणि मेथड्स काय आहेत, फंक्शन्स काय आहेत, हे सगळं आपण याआधी बघितलं होतं. ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला जातो, क्लास कसा क्रिएट केला जातो, त्यांचे सिंटॅक्स काय आहेत, इन्स्टन्सिएशन प्रोसेस आपण पाहिली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर आज आपण त्याच्याशी रिलेटेड एक साधा सोपा प्रोग्राम बघणार आहोत की क्लास कसा क्रिएट केला जातो. म्हणजे क्लास त्या प्रोग्राम मध्ये आपल्याला बघायचं आहे की क्लास काय आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याचं इन्स्टन्सिएशन, त्याच्यानंतर फंक्शन कॉल करायचंय, फंक्शन डिफाईन करायचंय, व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या प्रोग्राम मध्ये पाहायच्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, जसं आपण याआधी ज्या बेसिक गोष्टी शिकल्या किंवा जो आपला 11वीचा टॉपिक होता त्याच्यामध्ये जे काही आपण प्रोग्राम केले, तर त्याच्यामध्ये जे आपण सुरुवातीला 2 हेडर फाईल्स ऍड करून घेतल्या होत्या प्रोग्रामच्या वेळी सुरुवातीला, त्याच हेडर फाईल्स आपल्याला इथे ऍड करून घ्यायच्या आहेत. शेवटपर्यंत C++ मध्ये आपल्याला ह्या 2 हेडर फाईल्स ऍड करायच्या आहेत. जर काही तुम्हाला एखादं नवीन फंक्शन, जसं आपण स्क्वेअर रूट काढायचं असेल किंवा दुसरं कोणतंही एखादं फंक्शन आपण बघितलं होतं, तेव्हा हे जे काही मॅथ डॉट फंक्शन असेल किंवा जर टेक्स्ट यूज करायचं असेल तर आपण स्ट्रिंग डॉट एच यूज केलं होतं. तर असे जे काही फंक्शन्स आहेत, त्या फंक्शनसाठी आपण वेगवेगळ्या हेडर फाईल वापरल्या होत्या. तर ह्या हेडर फाईल्स कधी यूज होतात, तर आपल्याला वेगळं काही एखादं फंक्शन यूज करायचं असेल तर. पण मेनली आपल्याला ह्या ज्या काही 2 हेडर फाईल्स आहेत, म्हणजे कोणत्या, iostream.h आणि conio.h, या 2 ज्या काही हेडर फाईल्स आहेत त्या आपल्याला ऍड करायच्याच आहेत. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन देते किंवा एक सिमॅन्टिकली किंवा सिंटॅक्सचा यूज करून प्रोग्राम कसा असेल त्याचा एक ओव्हरव्ह्यू देते, आणि मग आपण एक छोटासा प्रोग्राम पाहूया. तर सुरुवातीला आपण 2 हेडर फाईल्स ऍड करून घेऊया. हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h, ह्या 2 आपण हेडर फाईल्स ऍड करून घेतलेल्या आहेत. तर याआधी आपण बघत होतो की हेडर फाईल्स ऍड करून घेतल्यानंतर आपण काय करायचो की मेन फंक्शन लिहायचो आणि मग बॉडी लिहायचो. पण याआधी आपल्याला काय करायचंय, आता आपण UPS ज्या काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे क्लासेस आणि ऑब्जेक्ट, ह्या 2 गोष्टी आपण वापरणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 2 हेडर फाईल्स ऍड करून झाल्यानंतर आपल्याला क्लास क्रिएट करायचंय. तर क्लास क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्लास हा कीवर्ड यूज करायचा आहे. सो आय एम रायटिंग क्लास. क्लास लिहिल्यानंतर तुम्हाला इथे क्लास हा जो काही वर्ड आहे तो व्हाईट कलर मध्ये दिसेल. तर तो काय झाला, तुमचा युजर डिफाईन डेटा टाईप आहे. त्यामुळे मी ते काय केलंय, क्लास हा कीवर्ड लिहिलेला आहे. आणि क्लास नंतर आपल्याला काय करायचंय, क्लासचे एक नाव द्यायचं आहे, म्हणजेच क्लास नेम, क्लास अंडरस्कोर नेम आणि सेमिकोलन. तर अशा पद्धतीने, सॉरी, सेमिकोलन द्यायचं नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला क्लास डिक्लेअर करायचा आहे. तर क्लास नेम म्हणजे काय, क्लासचं एखादा नेम असेल, तुम्हाला जे काही नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता, कारण इट इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप. मग इथे मी नाव देते त्याला XYZ. XYZ हे माझं काय आहे, क्लासचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर त्याची जे काही क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, तर ऍट्रिब्यूट्स, ऑब्जेक्टचे जे काही ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स आहेत, या दोन्ही गोष्टी लिहायच्या आहेत. म्हणजेच ऍट्रिब्यूट्सना व्हेरिएबल्स किंवा डेटा असंही म्हटलं जातं. मग जे काही व्हेरिएबल्स आहेत, जे काही फंक्शन्स आहेत, ते आपल्याला इथे डिक्लेअर करायचे आहेत. जेव्हा आपण हे जे काही कर्ली ब्रेस, ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसच्या मधली जी काही स्पेस आहे, त्या स्पेस मध्ये पूर्ण आपल्याला व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स लिहायच्या आहेत. या दोन्ही गोष्टी लिहायच्या आहेत. आणि जेव्हा आपण ह्या दोन्ही गोष्टी लिहिल्यानंतर हा कर्ली ब्रेस क्लोज करतो, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेमिकोलन द्यायचा आहे. म्हणजे क्लास लिहून झाल्यानंतर आपल्याला सेमिकोलन द्यायचा आहे. जर तुम्ही हा सेमिकोलन द्यायला विसरला तर तुम्हाला एरर डिस्प्ले होणार आहे. तर त्याच्या आता व्हेरिएबल्स काही घेऊ शकतो आपण, जे काही असतील ते, म्हणजे आपण डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स यूज जे काही या आधी डिक्लेअर करत होतो तेच आपल्याला इथे करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे घेते इंट हा डेटा टाइप, आणि एस हा माझा काय झाला, व्हेरिएबल झाला. त्याच्यानंतर दुसरं एक डेटा टाइप घेते विच इज फ्लोट, आणि व्हेरिएबल देते मी डब्ल्यू, आणि
फंक्शन कसं डिक्लेअर करायचं आहे तुम्हाला, तर void get data अशा पद्धतीने. तर हे नॉर्मल तुमचं झालं डेटा आणि फंक्शन्स काय डिक्लेअर करून. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक गोष्ट आपल्याला करायची आहे विच इज एक्सेस स्पेसिफायर. ह्याच्यामध्ये मी कोणताही एक्सेस स्पेसिफायर यूज केलेला नाही, पण आता तो आपल्याला करायचा आहे. तर हे काय झालं, आपलं बेसिक डेटा आणि फंक्शनचं डिक्लेरेशन झालं. पण आता आपण काय करतोय की उपचा कन्सेप्ट यूज करतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, क्लासमध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्टचे डेटा आणि फंक्शन्स देतो, म्हणजेच व्हेरिएबल आणि फंक्शन जेव्हा आपण डिक्लेअर करतो, सॉरी डिफाईन करतो, तेव्हा आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे डेटा आणि ऍट्रिब्यूट्सना आपल्याला काय करायचंय, एक्सेस स्पेसिफायर द्यायचा आहे. म्हणजे आपले व्हेरिएबल्स आणि आपला फंक्शन्स कोणी एक्सेस करायचे आणि कोणी एक्सेस करायचे नाही, हे आपल्याला डिफाईन करायचं आहे. त्यामुळे जे काही आपले व्हेरिएबल्स आहेत की ज्यांना डेटा असंही म्हटलं जातं, मग हे जे काही व्हेरिएबल्स आहेत, हा जो काही डेटा आहे तो आपल्याला प्रायव्हेट ठेवायचा आहे. म्हणजे तो कोणताही युजर किंवा कोणताही दुसरं फंक्शन त्याला एक्सेस करू नये, म्हणून आपण ह्या डेटाला व्हेरिएबल्सना प्रायव्हेट ठेवायचं आहे. आणि जे काही आपले फंक्शन्स आहेत ते आपल्याला पब्लिक ठेवायचे आहेत. ते कोणीही एक्सेस केले तरी चालते. त्यामुळं जसं आपण आपल्या मोबाईल मधले जे काही फोटोज आहेत, जे काही व्हिडिओज आहेत, मेसेजेस आहेत, ते आपण एकमेकांपासून किंवा दुसऱ्यांपासून लपवून ठेवतो, प्रायव्हेट ठेवतो. सेम लाईक दॅट we have to hide our data किंवा we have to protect our data. So I'm going to add private access specifier for my data private. मग प्रायव्हेट असं एक आपल्याला कीवर्ड जो आहे एक्सेस स्पेसिफायरचा, तो आपल्याला इथे द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, कोलन द्यायचा आहे. दोन जे काही उभे डॉट्स आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे काही आपले व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला डिक्लेअर करायचे आहेत. त्याच्यानंतर मला काय करायचंय, तर दुसरं जे काही फंक्शन आहे, जे आपण फंक्शन्स लिहितो त्यांच्यासाठी सुद्धा एक्सेस स्पेसिफायर द्यायचा आहे. फंक्शनसाठी आपल्याला नॉर्मली जे काही पब्लिक आहे ते एक्सेस स्पेसिफायर यूज करायचा आहे, तो मी इथे यूज केला. त्याच्या अंडर मी लिहिलेलं आहे फंक्शन विच इज void get data. गेट डेटा म्हणजे काय आहे, फंक्शनचं एक नाव दिलेलं आहे. तुम्ही कोणतंही फंक्शनला नाव देऊ शकता. जसं आपण व्हेरिएबलला कोणतंही नाव देऊ शकतो. यू कॅन यूज एनी नेम फॉर द व्हेरिएबल. मी इथे गेट डेटा लिहिलेला आहे. म्हणजे काय, तुमचा डेटा तुम्ही गेट करू शकता, मिळवू शकता. किंवा मी असंही व्हेरिएबलचं नाव देऊ शकते विच इज void put data. म्हणजे तुम्ही तुमचा डेटा पुट करू शकता. किंवा मी दुसरं घेऊ शकते नाव ड्राईव्ह. माझा डेटा मी ड्राईव्ह करू शकते. काही व्हॉट एव्हर, काही नाव देऊ शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी काय केलंय, सॉरी ड्राईव्हचं स्पेलिंग माझं चुकलंय. तर अशा पद्धतीने मी काय केले, माझं जे डेटा आणि फंक्शन्स आहेत हे दोन्ही गोष्टी माझ्या लिहून झालेल्या आहेत क्लासमध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, नॉर्मली हा क्लास तयार करायचा आहे. क्लास तयार करून झाल्यावरती तुम्हाला काय करायचंय, तर मेन फंक्शन लिहायचं आहे. जसं आपण याआधी सुरुवातीला मेन फंक्शन लिहित होतो आपले दोन हेडर फाईल्स ऍड करून झाल्यावरती, आता आपल्याला काय करायचंय, उप्स मध्ये सुरुवातीला क्लास तयार करून द्यायचा आहे आणि मग शेवटला मेन फंक्शन लिहायचं आहे. मग इथे मी लिहिते मेन फंक्शन आणि मग आपल्याला काय करायचंय, कर्ली ब्रेस ओपनिंग कर्ली ब्रेस राईट करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मेनची बॉडी लिहायची आहे. आता मेनच्या बॉडीमध्ये आपल्याला काय करायचंय, तर जसं मी आधी तुम्हाला सिंटॅक्स मध्ये सांगितलं की मेन फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय, क्लासचा इन्स्टन्स तयार करायचा आहे. क्लासचा इन्स्टन्स तयार करणे इज नथिंग बट क्लासला ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. इन्स्टन्सिएशन प्रोसेस क्रिएट करायचे आहे. म्हणजेच आपण काय करतोय, क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतोय. आता ऑब्जेक्ट कसा तयार करायचा याचा सिंटॅक्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता की ऑब्जेक्ट कसा तयार करतो आपण, क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम सेमिकोलॉन. आता इथे क्लासचं नाव काय आहे आपलं, XYZ. ते राईट करून घेऊया, XYZ स्पेस ऑब्जेक्टचं नाव. ऑब्जेक्टचं नाव काय घ्यायचंय, तुम्ही कोणतंही घेऊ शकता. मग इथे मी घेते माझं नाव विच इज रसिका. सो इट इज माय ऑब्जेक्ट नेम. क्लास नेम काय आहे XYZ आणि ऑब्जेक्ट नेम आहे रसिका आणि सेमिकोलॉन. तर अशा पद्धतीने माझा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. म्हणजे
ऑब्जेक्ट तयार करतोय म्हणजेच काय करतोय, तर जेव्हा आपण क्लास तयार करतो, जेव्हा आपण हा क्लास तयार केला, तेव्हा त्याला मेमरीमध्ये जागा मिळत नाही. कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये जागा मिळत नाही. पण जेव्हा आपण ह्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतो, तेव्हा त्याला मेमरीमध्ये, कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये जागा मिळते. म्हणून त्याला इन्स्टन्सिएशन प्रोसेस असं म्हटलं जातं. आता जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तेव्हा आपल्याला काय करायचंय, हे इथे वरती जे काही आपण डिफाईन केली आहेत सगळे फंक्शन्स, त्या सगळ्या फंक्शन्सना आपल्याला काय करायचंय, कॉल करायचं आहे. जर इथे तुम्ही नुसता ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि हे सगळे, हे तिन्ही जे काही, म्हणजे जे काही तुम्ही फंक्शन्स तुम्ही इथे डिफाईन केलेत, त्यांना कॉल केलं नाही, तर तुम्हाला प्रोग्रामच्या शेवटी एरर डिस्प्ले होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कंपाईल कराल किंवा तुम्ही रन कराल तुमचा प्रोग्राम, तेव्हा तुम्हाला एरर्स डिस्प्ले होतील. कारण का, तर तुम्हाला तुमचे जे काही फंक्शन्स तुम्ही इथे क्लासमध्ये डिफाईन केलेत, ते सगळे फंक्शन्स तुम्हाला कॉल करायचे आहेत. कॉल करताय म्हणजे काय, तुम्ही तुमचे फंक्शन्स एक्झिक्यूट करताय, तुम्ही तुमच्या फंक्शन्सना यूज करताय, रन टाइमला एक्झिक्यूट करताय. मग हे जर तुम्ही केलं नाही, तर तुम्हाला डिस्प्ले एरर्स डिस्प्ले होणार आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट तयार करताय क्लाससाठी, तेव्हा तुम्हाला लागलीच काय करायचंय, तुमचे सगळे फंक्शन्स कॉल करायचे आहेत. तर फंक्शन कसे कॉल करायचे, तर फंक्शन कॉल करण्यासाठी सिंटॅक्स आहे, जो मी या लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला होता, विच इज ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम आणि सेमिकोलन. तर तुम्हाला फंक्शन कॉल कसं करायचं आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम आणि सेमिकोलन. फंक्शन नेम लिहिल्यानंतर त्याचं जे काही सिंग्युलर ब्रॅकेट्स आहेत ते तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तर जे काही तुमचे फंक्शन्स आहेत ते तुम्हाला कॉल करायचे आहेत. आता इथे फंक्शन्स कोणते कोणते घेतलेत आपण, गेट डेटा, पुट डेटा आणि ड्राईव्ह. तर हे कसे कॉल करायचे ते आता आपण बघूया. तर माझा ऑब्जेक्ट नेम काय आहे, रसिका. तर अशा पद्धतीने मी काय करणार आहे, ह्या सिंटॅक्स नुसार माझे फंक्शन्स कॉल करणार आहे. रसिका डॉट गेट डेटा, रसिका डॉट पुट डेटा आणि रसिका डॉट ड्राईव्ह. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे जे काही आपले फंक्शन्स आहेत ते आपण कॉल करून घेतलेले आहेत आणि आपला जो काही प्रोग्राम आहे तो अशा पद्धतीने लिहून होतो. म्हणजे हे काय आहे, आपलं मेन क्लास आणि ऑब्जेक्टचं सिंटॅक्स आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रोग्राम लिहायचा आहे. जे काही पुढचे इथून आपण प्रोग्राम लिहिणार आहोत ते अशा पद्धतीने लिहायचे आहेत. सुरुवातीला काय करायचं, 2 हेडर फाईल्स लिहायच्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, क्लास तयार करायचा आहे. क्लासमध्ये आपल्याला सिंटॅक्स कीवर्ड वापरायचा आहे क्लास, त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसच्या मध्ये आपल्याला एक्सेस स्पेसिफायरचा वापर करून आपले डेटा म्हणजेच आपले व्हेरिएबल्स आणि मेथड्स म्हणजेच आपले फंक्शन्स, या दोन्ही गोष्टी क्लासमध्ये आपल्याला डिफाईन करायच्या आहेत. डिफाईन करतोय म्हणजे काय, आपण ह्या कंपायलरला सांगतोय की वी आर गोइंग टू यूज these व्हेरिएबल्स अँड these फंक्शन्स. तर ह्या गोष्टी आम्ही वापरणार आहोत या प्रोग्राममध्ये, हे आपण सांगतोय. आणि हे सगळे गोष्टी लिहून झाल्यानंतर जेव्हा आपण हा कर्ली ब्रेस क्लोज करू, तेव्हा आपल्याला काय करायचंय, सेमिकोलन द्यायचा आहे. जर तुम्ही हा सेमिकोलन द्यायला विसरला, तर तुम्हाला कंपाईल केल्यानंतर एरर्स डिस्प्ले होणार आहेत. आणि मी हे कितीही सांगितलं तरी तुम्ही तीच चूक करणार आहात आणि मग प्रॅक्टिकलच्या वेळेस मला विचारणार आहात की मॅडम मला एरर फाइंड आउट झालेला आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की मेन फंक्शन लिहायचं आहे आणि मेन फंक्शन नंतर सेमिकोलन द्यायचा नाही, जो माझा आता चुकून दिलेला आहे. तर मेन फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे क्लासचा आणि जे काही फंक्शन्स आपण इथे डिफाईन केले ते सगळे आपल्याला इथे कॉल करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा आपला जो काही बेसिक प्रोग्राम आहे क्लासेस आणि ऑब्जेक्टचा, तो इथे अशा पद्धतीने सिमॅन्टिकली राईट केलेला आहे मी. तर ह्याचं एक छोटंसं एक्झाम्पल आता आपण पाहूया. तर बाकीचं मी काही इरेज करत नाही. आपला प्रोग्राम काय असणार आहे हे तुम्हाला शॉर्टली सांगते. तर युजर कडून एक नंबर आपल्याला इनपुट करून घ्यायचा आहे आणि तोच नंबर त्याने काय एंटर केलाय तो त्याला डिस्प्ले करायचा आहे. एक साधा सोपा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये
युजर कडून नंबर इनपुट करून घ्यायचा आहे आणि त्याला तोच नंबर डिस्प्ले करून द्यायचा आहे. तर मी त्यासाठी क्लास तयार केलाय. ऑलरेडी मी जो आहे तसंच घेतलेला आहे. क्लास एक क्रिएट करायचा आहे. क्लासचं नाव मी घेते XYZ. आणि आता आपण काय करतोय, तर त्याचं जे काही डेटा आहे आणि फंक्शन्स आहेत ते आपण ऍड करून घेतोय. तर व्हेरिएबल घेते मी, डेटा घेते, विच इज प्रायव्हेट मध्ये लिहिणार आहे मी. माझा डेटा मी प्रायव्हेट मध्ये लिहिते, विच इज इंट. माझा डेटा म्हणजे मी युजर कडून जी व्हॅल्यू घेणार आहे ती इंटिजर असणार आहे. सो मी इंट हा डेटा टाइप यूज करते आणि त्याला एक नाव देते विच इज ए. आणि फंक्शन लिहिते मी पब्लिक मध्ये. फंक्शन लिहिते मी पब्लिक मध्ये आणि फंक्शन आहे माझं व्हॉइड गेट डेटा. गेट डेटा म्हणजे काय, मला माझा डेटा मिळवायचा आहे. सो इथे मी लिहिते व्हॉइड गेट डेटा. त्याच्यानंतर मला काय करायचंय, एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचं आहे युजरला कन्सोल वरती की एंटर नंबर, आणि ज्याच्या पुढे तो काय करेल, नंबर एंटर करेल. सो आय यूज सी आउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर अँड आय एम राईट एंटर एनी नंबर. आणि सी इन, त्याला जो नंबर इथे, जो नंबर हे स्टेटमेंट डिस्प्ले झाल्यानंतर युजर इथे एंटर करेल त्या नंबरला मला काय करायचं आहे, हा जो काही व्हेरिएबल आहे तो असाइन करायचा आहे. सो आय एम युजिंग सी इन इन्सर्शन ऑपरेटर, सी इन ए. आणि दुसरे एक स्टेटमेंट मला डिस्प्ले करायचं आहे की द एंटर्ड नंबर इज, म्हणजे पहिलं काय वाक्य डिस्प्ले होणार की एंटर एनी नंबर, आणि या स्टेटमेंटच्या पुढे तो नंबर डिस्प्ले करेल, सॉरी तो नंबर एंटर करेल. आणि जेव्हा नंबर एंटर करून तो एंटर हे बटन प्रेस करेल तेव्हा त्याला कोणतं वाक्य डिस्प्ले झालं पाहिजे, तर द एंटर्ड नंबर इज. मग त्याने कोणता नंबर एंटर केलाय हे त्याला जर डिस्प्ले करायचं असेल तर हे स्टेटमेंट यूज करायचं आपल्याला, सी आउट द एंटर्ड नंबर इज. आणि ए. ए म्हणजे काय, इथे ए का घेतलाय, ए मध्ये जी व्हॅल्यू इथे मी स्टोअर केलेली आहे ती इथे त्याला काय होईल, डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने मी हे काय केलंय, डेटा आणि फंक्शन्स ह्या दोन्ही गोष्टी मी इथे काय केलेल्या आहेत क्लासमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, ऍज वेल एज मी बॉडी सुद्धा लिहिलेली आहे क्लासमध्ये. आणि त्याच्यानंतर आता मला काय करायचंय, मेन फंक्शन मध्ये माझा जो काही ऑब्जेक्ट आहे तो क्रिएट करणार आहे मी. त्याआधी मी लिहिते क्लिअर स्क्रीन. त्याच्यानंतर मला काय करायचंय, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. XYZ इज माय क्लास नेम आणि ऑब्जेक्ट घेते मी एस नावाचा. त्याच्यानंतर मी इथे फंक्शन घेतलंय गेट डेटा. इथे फंक्शन घेतलंय मी गेट डेटा. सो तिथे मी त्याला कॉल करते. कॉल करण्यासाठी सिंटॅक्स आहे ऑब्जेक्ट नेम डॉट गेट, सॉरी फंक्शन नेम. ऑब्जेक्ट नेम आहे एस डॉट फंक्शन नेम गेट डेटा आणि गेट ch. तर अशा पद्धतीने माझा हा प्रोग्राम लिहून झालेला आहे, ज्या प्रोग्रामचा एम आहे की मला काय करायचं आहे, युजर कडून एखादा नंबर एंटर करून घ्यायचा आहे आणि जो नंबर त्याने एंटर केलाय तो त्याला डिस्प्ले करायचा आहे. तर हा साधा सोपा प्रोग्राम आहे. मी UPS कन्सेप्ट म्हणजे क्लासेस, ऑब्जेक्ट, डेटा, फंक्शन्स, एक्सेस स्पेसिफायर, इन्स्टन्सिएशन प्रोसेस म्हणजे ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, फंक्शन कसे कॉल करायचे, हे बेसिक जे काही फंक्शन्स आहेत UPSचे, बेसिक ज्या काही पद्धती आहेत यांचा वापर करून मी एक छोटासा सिंपल प्रोग्राम केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला काय केलंय की हेडर फाइल्स आपल्या ऍज युज्युअल मी एंटर करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी सुरुवातीला क्लास हा डिफाईन केलेला आहे. क्लास हा कीवर्ड वापरून क्लासचं नाव आहे XYZ. त्याच्यानंतर मी कर्ली ब्रेस ओपन केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी एक्सेस स्पेसिफायर म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक हे दोन एक्सेस स्पेसिफायर वापरून मी काय केलंय, तर डेटा म्हणजेच व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स हे दोन्ही म्हणजेच मेथड्स या दोन्ही गोष्टी मी इथे राईट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर बॉडी लिहिलेली आहे क्लासची, सॉरी म्हणजेच काय केलंय मी, तर एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हेरिएबल मी
असाइन केलंय, जी व्हॅल्यू युजर एंटर करेल त्याला. आणि दुसरं एक स्टेटमेंट मी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर क्लासचा हा जो काही माझा कर्ली ब्रेस आहे तो मी क्लोज केलेला आहे. त्याच्यानंतर मेन फंक्शन लिहिलंय मी, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करून फंक्शन्स कॉल करायचे आहेत. तिथे मी क्लिअर स्क्रीन घेतलेला आहे, दॅट क्लिअर्स आवर कन्सोल स्क्रीन. आणि इथे मी काय केलंय, तर माझा जो काही ऑब्जेक्ट आहे तो मी इथे क्रिएट केलेला आहे. एस नावाचा ऑब्जेक्ट मी इथे क्रिएट केलाय. गेट डेटा हे एकच फंक्शन मी यूज केलंय. सो आय called it by using s.getData syntax आणि getch. म्हणजे मला माझी स्क्रीन होल्ड करून ठेवायची आहे. सो आय हिअर यूज getch फंक्शन. तर अशा पद्धती, आणि इथे मी काय केलेलं आहे, माझा जो काही कर्ली ब्रेस आहे या मेन फंक्शनचा तो मी इथे क्लोज केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा साधा सोपा प्रोग्राम मी राईट केलेला आहे. तर कंपाईल करूया आपला प्रोग्राम. होप इट हॅज 5 एरर्स. डिक्लेरेशन आहे. Declaration terminal name expected. Terminal expected. Declaration missing. Type name expected. Enter any number. See out. Public. Okay. Sorry. सॉरी. तुम्हाला कळलंच असेल की माझं काय द्यायचं राहिलं होतं. गडबडीत माझ्याकडून डेटा आणि फंक्शन्स दिल्यानंतर हे जे काही बॉडी, मला मेन तुमच्या प्रोग्रामची जी काही बॉडी लिहायची होती, म्हणजे हे जे काही स्टेटमेंट्स लिहायचे होते सी आउट सी इन चे, ते लिहिण्यासाठी जो कर्ली ब्रेस लागतो, जो कर्ली ब्रेस रिक्वायर्ड आहे ओपनिंग आणि क्लोजिंग, तो मी लिहायचे विसरले होते. त्यामुळे मला 5 आणि 7 एरर्स डिस्प्ले झाले होते. सो इथे मी हे 2 कर्ली ब्रेस जे आहेत ते मी इन्सर्ट केलेले आहेत. हे दोन्ही कर्ली ब्रेस आपल्याला एक्सेस स्पेसिफायच्या नंतर, म्हणजेच तुमचे जे काही डेटा आणि फंक्शन्स आहेत ते सगळं लिहून झाल्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे. सो आता आपण कंपाईल करूया आपला प्रोग्राम. देयर इज नो एरर. रन करूया आपला प्रोग्राम. एंटर एनी नंबर असा एक स्टेटमेंट डिस्प्ले झालेला आहे. सो आय एम गोइंग टू एंटर अ नंबर. 2 हा नंबर मी एंटर केलाय. द एंटर्ड नंबर इज 2. तर अशा पद्धतीने 2 हा नंबर आपण एंटर केला होता आणि तोच नंबर आपल्याला डिस्प्ले झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा क्लास आणि ऑब्जेक्टचा जो काही प्रोग्राम आहे, सिंपल प्रोग्राम आहे, तो वर्क होतो. तुम्ही तुमच्या घरी जर लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती टर्बो C++ हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता गुगल क्रोम वरून, किंवा तुमचं जे काही हे ब्राउझर असेल त्याच्यावर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. इट इज फ्री. इट इज फुली फ्री सॉफ्टवेअर. तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते यूज करू शकता. आणि तुमचे जे काही आतापर्यंतचे जे काही बेसिक कन्सेप्ट आपण शिकल्या C++च्या, म्हणजे 11वीचा जो अख्खा टॉपिक आपण बघितला त्याचे प्रोग्राम्स, आणि हे सगळे प्रोग्राम्स आता मी जे घेणार आहेत ते सगळे प्रोग्राम तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता, आणि ट्राय कराच, कारण तुम्हाला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे C++ प्रोग्रामिंग तुमच्या या 12वीच्या पूर्ण वर्षासाठी. कारण प्रॅक्टिकलमध्ये आणि तुमच्या पेपरमध्ये 12वीच्या हेच येतं, हेच प्रोग्राम येतात. 10 मार्काला प्रोग्राम असतो, आणि थेरी सुद्धा लिहिण्यासाठी तुम्हाला हीच C++चेच विचारले जाते. सो प्लीज हे सगळे प्रोग्राम्स तुम्ही ट्राय करा, कारण तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा हेच करायचं आहे आणि तुम्हाला ह्याच्यावरती स्ट्रेस द्यायचा आहे. जर तुम्हाला CS मधून करिअर करायचं असेल तर तुम्हाला प्रोग्रामिंग हे आलंच पाहिजे. सो तुमच्या घरी जर लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, तुम्ही प्लीज ट्राय करा हे सगळे प्रोग्राम्स. ओके. जर काही शंका असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही कोणीही कधीही मला शंका विचारत नाही. जर तुम्हाला कळत नसेल तर मला पर्सनली मेसेज करा, कॉल करा, किंवा कमेंट बॉक्स आहेच त्याच्यावरती कमेंट करा की मला हे नाही समजलं. तर त्याच्यावरती मी पुन्हा तुम्हाला पर्सनली सांगेन, किंवा तुमची जी काही शंका असेल ती तुम्ही मला फ्रँकली विचारा, मोकळेपणाने विचारा. ओके. तर
दिस इज इट. हे आहे सगळं. ह्याच्या पुढचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला मी नंतर पाठवेनच. थँक्यू.